नमस्कार मंडळी, सोनालीस किचन कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजची रेसिपी बघूया. पनीर भुर्जी. भुर्जी म्हटलं की प्रत्येकाची फेवरेट डिश असणारच, कारण ही सगळ्यांनाच आवडते. त्यात पनीरची भुर्जी असो किंवा अंड्याची भुर्जी असो. चला तर मग आपली फेवरेट डिश बनवूया, पनीर भुर्जी. सर्वात प्रथम मी इथे आपल्याला भुर्जीसाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे. लाल तिखट, बारीक चिरलेले कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, आलं, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, बेसन पीठ, हळद, धनेपूड, मीठ. चला तर मग आपण बारीक पेस्ट तयार करून घेऊया. हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मी इथे, आलं, लसूण, हे तिन्ही साहित्य बारीक करून घेऊया. अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. आपण इथे पनीर किसून घेऊया. तुम्ही स्मॅश करून घेतले तरी चालेल. किसून घेतल्यामुळे ते असं व्यवस्थित स्प्रेड होतं. फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलं आहे इथे मी. त्यामध्ये डाळीचं पीठ टाकायचं आहे आपल्याला. ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तेलासोबत. व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. त्यामध्ये जिरे टाकून घेऊया. त्यामध्ये आपण बारीक केलेलं साहित्य टाकून घेऊया, ते व्यवस्थित फ्राय करण्यासाठी. त्यानंतर त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. मिठामुळे कांदा लवकर मऊ होतो. इथे आपला कांदा मऊ झालेला आहे. त्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया. हळद, धनेपूड पण टाकून घ्यायचे आहे. हे मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यात आपण चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आहे. इथे गरम मसाला टाकून घेत आहे मी. पाच मिनिटासाठी मी झाकून ठेवलेला आहे. इथे टोमॅटो मऊ झालेला आहे आपला. त्यात आपण अर्धी वाटी पाणी टाकणार आहोत. हे गरम पाणी आहे. या रेसिपीसाठी आपण गरम पाणी यूज करणार आहोत. हे मिश्रण व्यवस्थित वाफवण्यासाठी ठेवणार आहे मी 5 मिनिटासाठी. हे वाफवून तयार आहे. यामध्ये आपण किसलेलं पनीर टाकून घेणार आहोत. ते व्यवस्थित त्यामध्ये टाकायचं आहे. आणि ते एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित फोडणीसोबत.
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अर्धी वाटी गरम पाणी टाकणार आहोत आपण. पाणी व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटांसाठी आपण ते झाकण ठेवून देणार आहे. इथे 5 ते 10 मिनिटं झालेले आहे. पनीर भुर्जी व्यवस्थित वाफवून झालेली आहे. आपली रेसिपी तयार आहे. अशाच नवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.